फ्रेंड्स, तर आज आपण अंगूरच्या बर्फीची रेसिपी पाहणार आहोत, ज्यासाठी आपल्याला लागणार आहेत अंगूर, कॉर्नफ्लॉवर आणि साखर. तर चला सुरू करूया. सर्वप्रथम आपण अंगूरच्या मिक्सरमधून ज्यूस काढून घेऊया. तर अंगूरचा ज्यूस आपण काढून घेतलेला आहे. आता या ज्यूसला आपण चाळणीच्या सहाय्याने गाळून घेणार आहोत. तर अंगूरचा ज्यूस आपण गाळून घेतलेला आहे. आपण याला वाटीच्या सहाय्याने मेजर करणार आहोत. मित्रांनो, आपला 2 वाटी अंगूरचा ज्यूस झालेला आहे. त्यामध्ये आपण 1 वाटी कॉर्नफ्लॉवर टाकणार आहोत. आता कॉर्नफ्लॉवर आपल्याला चांगल्या प्रकारे ज्यूस मध्ये मिक्स करून घ्यायचे आहे. कॉर्नफ्लॉवर मध्ये कोणतेही आडी राहता कामा नये. ज्यूस मध्ये ते पूर्णपणे मिक्स झालं पाहिजे. आपले कॉर्नफ्लॉवर पूर्णपणे ज्यूस मध्ये मिक्स झालेले आहे. तर याला आपण थोडा वेळ झाकून साईडला ठेवणार आहोत. आता आपण बर्फीसाठी लागणारा साखरेचा पाक तयार करून घेणार आहोत. ज्यासाठी आपल्याला 1 वाटी साखर व त्यामध्ये थोडेसे पाणी टाकून मिक्स करून घ्यायचे आहे व मोठ्या गॅसवर चाचणी होईपर्यंत उकळू द्यायचे आहे. साखर पूर्णपणे पाण्यात वितळलेली आहे व आता आपल्याला या मिक्सचरला 5 मिनिटं मोठ्या गॅसवर उकळू द्यायचं आहे. तर 5 मिनिटे झालेली आहेत. आता आपण गॅस कमी करणार आहोत व 2 मिनिटं कमी गॅसवर पाकाला उकळू देणार आहोत. 2 मिनिटे झालेली आहेत. आता आपण आपले तयार केलेले अंगूरचे मिक्सचर या चाचणीत टाकणार आहोत. चाचणी मिक्सर टाकताना चाचणीमध्ये सतत हलवणे गरजेचे असते. आता गॅस मोठा करून हे मिक्सचर सतत 5 मिनिटं हलवत राहायचे आहे. आपल्याला आपले मिक्सचर घट्ट होताना दिसून येत आहे. तर सतत पूर्ण मिक्सचर घट्ट होईपर्यंत याला हलवत राहायचे आहे. मिक्सचर आपल्याला घट्ट झालेले दिसून येत आहे. तर आता याला कमी गॅसवर 5 मिनिटं हलवायचे आहे. मिक्सचर पूर्णपणे मिक्स झाल्यावर आपल्याला यात 1 चमचा तूप टाकायचे आहे व तुपाला पूर्णपणे मिक्सचर मध्ये मिक्स करून घ्यायचे आहे. मिक्सचर मध्ये पूर्णपणे मिक्स झाले आहे. तर आता मी यात थोडासा फूड कलरचा वापर करणार आहे बर्फीला कलर देण्यासाठी. तर मी यामध्ये ग्रीन कलरचा वापर करत आहे. फूड कलर हा पूर्णपणे ऑप्शनल आहे. आपल्याला वाटल्यास आपण फूड कलरचा वापर केला नाही तरी चालेल.
बर्फीला छान प्रकारे कलर आलेला असं दिसून येत आहे. आता गॅस बंद करून मिक्सचरला पुन्हा एकदा नीट प्रकारे हलवून घ्यायचे आहे. थोडा वेळ आपण मिक्सचरला थंड करण्यास ठेवणार आहोत. मिक्सचर थंड होईपर्यंत आपण आपल्या मिक्सचरला सेट होण्यासाठी लागणारा मोल्ड तयार करून घेऊया, ज्यामध्ये आपण थोडेसे तूप टाकून ते सर्वत्र पसरवून घेऊया, ज्यामुळे मिक्सचर मोल्डमध्ये चिटकणार नाही. आपला मोल्ड रेडी आहे. यामध्ये मी थोडंसं ड्रायफ्रुट्सचा वापर करणार आहे. आता आपण आपलं मिक्सचर मोल्ड मध्ये काढून घेऊया. आपण आपलं मिक्सचर मोल्ड मध्ये काढलेलं आहे. आता आपण याला 2 ते 3 घंटे फ्रीज मध्ये ठेवणार आहोत सेट होण्यासाठी. तर व्ह्यूअर्स, आपली अंगूरची बर्फी पूर्णपणे नीट सेट झालेली आहे. तर आपण आता याला प्लेट मध्ये ट्रान्सफर करून घेऊया. आपण आपली बर्फी प्लेट मध्ये ट्रान्सफर करून घेतलेली आहे. तर आता आपण आपल्या बर्फीचे छान प्रकारे स्क्वेअर मध्ये काप करून घेणार आहोत. आपण आपल्या मनाप्रमाणे कोणत्याही शेप मध्ये बर्फीला कट करू शकता. तर चला, तर आपली बर्फी बनून तयार आहे. तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर प्लीज एकदा घरी ट्राय करा. सो व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट करा.